नमस्कार. नमस्कार. आज पुन्हा एकदा सद्गुरू श्री संजीव कुलकर्णी गुरुजी माझ्यासोबत आहेत. त्यांची शिकवण आहे किंवा सगळं अध्यात्म आपल्याला हे शिकवतं की मी म्हणजे तो अनंत, असीम, अनादी, अनंत असं परमतत्व आहे. आणि त्या परमतत्व जर मी आहे, तो जर तो ईश्वरच माझ्यामध्ये आहे आणि त्या ईश्वररूपी स्थितीमध्ये आपल्याला जर नेहमी राहायचं असेल, नेहमीच जर त्या स्थितीमध्ये राहायचं म्हटलं तर ते कसं शक्य आहे? त्यासाठी काय केलं पाहिजे? एक समजून घेतलं पाहिजे की मी कोण आहे. जी. खात्री पटली पाहिजे. समजा मी अनादि अनंत निर्गुण निराकार सच्चित आनंद चैतन्य स्वरूप स्वयंप्रकाशी अपरिमित आत्मा आहे. ते गुरुनी आपल्याला सांगितलेलं आधी पहिला आपण प्रश्न विचारून नीट त्याची फोड करून समजून घ्यायला पाहिजे. मग एकदा ज्ञान नीट कळून आलं की मग त्या स्थितीमध्ये राहणं हे सोपं जातं. परंतु मुद्दा असा असतो की आपण देह, मन, बुद्धी या उपकरणातून जीवन जगत असतो. तेव्हा त्याला प्रथम शुद्ध करायला पाहिजे. शरीर स्वास्थ्य चांगलं राहिलं ना तर विदेहावस्था येते. सात्विक आहार, नियमित व्यायाम, योग्य ती 7-8 तासाची झोप, मनाच्या संस्कारासाठी ध्यानधारणा, मंत्रोच्चार, चिंतन मनन, सत्संगती, हे सगळं आत्मचिंतन हे सगळं पाहिजे. बुद्धिशुद्ध होण्यासाठी सुद्धा गुरुसंगतीमध्ये ज्ञान काय आहे, टिकणार काय आहे, म्हणजे नित्य काय आहे, अनित्य काय आहे, कल्याणकारी काय आहे, अकल्याणकारी काय आहे, याचा सारासार विवेक जो आहे ना, तो ज्याला येतो ना तर त्याला समजतं की मी खरं कोण आहे ते. आणि बाह्य जगत हे सगळं आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे हे बदलणारं परिवर्तनीय भ्रामक आहे. मग त्यात गुंतून पडणं किंवा आहे ते आहे तसं स्वीकारणं हे त्याला जेव्हा समजतं तेव्हा ते आत्मस्वरूपी स्थिर राहतो. त्याला देह आणि मन याच्यामधून काही विपरीतता असते, अज्ञान असतं ना, ते निघून गेल्याशिवाय आणि विदेही आणि आमनस्थिती आल्याशिवाय तो आत्मस्वरूपी स्थिर राहू शकत नाही. उदाहरणार्थ आपण पतंजली योगसूत्रामध्ये यम, अष्टांग योगामधला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही जी परमश्रेष्ठ अवस्था आहे आत्मस्वरूपी स्थिर राहण्याची, ती स्थिर राहायला हे पहिलं समाजाचे नियम आहेत जे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ह्याचा बारकाईनं अभ्यास करून यातलं प्रत्येक तत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. नुसतं तुम्ही अहिंसा तत्व घेतलं तरी पदाला प्राप्त होता. कारण तिथं तुला प्रेमभाव इतका निर्माण होतो की सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करता तुम्ही. सत्याचा विचार परमेश्वर पाहायचा असेल, जिथे सत्य आहे तिथंच परमेश्वर आहे. मग तुम्ही बघा ना, सगळ्यांच्यावर प्रेम करता का, सत्यानं राहता का, हे आत्मपरीक्षण तुम्हाला समाजात राहून करायला पाहिजे. तसंच नियमाचं पण आहे टप्पा दुसरा म्हणून की बाबा माझी वैयक्तिक स्थिती, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. ईश्वरावर पण बुद्धीनं तुम्ही जेव्हा जाता तेव्हा अंतःकरण शुद्ध होतं आणि ती आत्मस्वरूपाची स्थिरता तिथं तयारी आपल्याला आधी करावी लागते. म्हणून वैयक्तिक स्थिती चांगली राहायला ही सगळी साधना, तपश्चर्या आपली आपणच ती करायला पाहिजे. आणि त्यातून तुमची जी धारणा आहे ती पक्की होते की मी आत्मस्वरूपी स्थिर राहणं, ही धारणा पक्की व्हायला हा पाया असावा लागतो. मग त्यानंतर तुमचं शरीर चांगलं राहायला योगा, प्राणायाम इत्यादी तसे टप्पे आहेत ते आवश्यक आहेत. प्रत्येक पेशी तुम्हाला निरोगी ठेवावी लागते, सगळ्या संस्था चांगल्या ठेवाव्या लागतात, सगळं अवयव इंद्रिय सगळी चांगली ठेवावी लागतात. म्हणजे ती सर्व सन्मार्गाकडे वळवायची असतात आपल्याला. प्रत्याहाराला ते आवश्यक असतं. आणि मग तुम्ही आत्मस्वरूपी स्थिर जे सच्चित आनंद आहे ते तुम्हाला मग नंतर शक्य होतं. ते काय पोपटपंची नाही आहे, नुसतं प्रवचन ऐकणं नाही आहे, त्याला दिवस रात्र खडतर तपश्चर्या करावी लागते. तेव्हा ते आतमध्ये असणारे दुर्गुण सगळे निघून जातात आणि मग जे शुद्ध स्फटिकासारखं जे व्यक्तिमत्व असतं ना, अंतर्बाह्य शुद्ध, तसं आपलं आपल्याला जाणावं लागतं. अरे वा, गुरुकृपेनं या सगळ्या गोष्टी खडतर तपश्चर्येतनं त्याच्या कृपेनं या मला आता साध्य झाल्या. मग तो त्या परमत्वाचं ध्यान करायला लागतो. अनेक प्रकारे ध्यानाच्या अनेक पद्धती पाहतो, ध्यानाचा अभ्यास करतो आणि ती एकाग्रता जी आहे ना, एकतानता, तल्लीनता, ती तिथं निर्माण होते. अशी एकाग्रता अशी सहजासहजी नाही आहे ती. कारण मन कसं आहे, अनेक विचार येत असतात. त्या विचारांना अनेक भरकटणारं हे चंचल मन आहे, त्याचा स्वभाव आहे, त्याची शक्ती पण अपरंपार आहे. त्याला एकत्रित करून जर एका ठिकाणी ठेवलं ना तर त्याची शक्ती प्रचंड वाढते. मग ती एकाग्रता ध्यानातली परमतत्व जे आहे सच्चिदानंद तिकडं वळवायला पाहिजे. मग त्या अवस्थेमध्ये तुझ्या सतत स्थिर राहायला लागतो.
याच्यापेक्षा काही जीवनामध्ये बाह्य जगत आहे ना, ते जरी असलं तरी ते बदलणारं आहे, पण मी तो न बदलणारा स्थिर एकमेवाद्वितीय असा जो स्वतःच मी तो आहे, नित्यप्राप्तच मी आहे. मला प्राप्त करायचं काय आहे? मी बाहेर गुंतलो होतो, ते मला फक्त सोडवायचं होतं. तेवढा धुरळा काढला, स्वच्छ चित्र दिसायला लागलं आपल्यालाच. पण दुर्गुण गेले आणि सद्गुण जे आहेत ते आत्मतत्वाच्या दिशेचे आपल्या गुरुकडून जर नक्की करून घेतले आणि आत्मतत्वाचा अभ्यास केला तर ते ध्यान जे आहे ते आत्मतत्वाशी जोडलं जातं. आणि मग त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग त्याला बाह्य जगतापेक्षा स्वतःमध्ये रमायला आवडायला लागतं. मग तो जगतात जरी गेला तरी चालता बोलता समाधी अवस्थेमध्ये असतो तो, सदैव आनंदी, सदैव. हीच अवस्था त्याला परमश्रेष्ठ अवस्था प्राप्त झाली ना, मग तो परत जगामध्ये येत नाही. आला तरी जगामध्ये जोडला जात नाही. उलट तर इतरांचं सगळं त्याच्या अस्तित्वानंच सगळ्यांचं कल्याण व्हायला लागतं. ही सहजावस्था आहे. मी आता कोणाचं तरी कल्याण करायला आता निघालोय असं नसतं. तुमच्या सहजावस्थेमध्ये कल्याण होतच असतं. ही फार सुंदर अवस्था आहे ना, ही फक्त गुरुकृपेनंच प्राप्त होते. त्याच्यासाठी लागणार आता मी सांगितले ना टप्पे, ते टप्पे हे त्याच्या कृपेनंच ते आपल्याकडून घडलेत असतात. जसं सुरुवात तुम्ही म्हटलात की विदेही अवस्था आणि अमनी अवस्था, म्हणजे हा देह त्यातला एक भागच आहे. कधी कधी आपण बघतो साधा काटा जरी टोचला तरी दिवसभर तिकडे लक्ष जातं, मग त्यावेळी ध्यानात लक्ष राहत नाही. कुठं काय दुखत असेल, शरीरामध्ये पीडा असेल, म्हणजे हे देहाची नेहमी सतत भावना राहणं हे त्या परमतत्वाकडे जाण्यामध्ये बाधा ठरतं ना. असं आहे की देहाभिमान सुटून आत्माभिमान आला पाहिजे. जी. मग ते देहाभिमान म्हणजे देहाद्वारा आनंद मिळवण्याची प्रवृत्ती संपली पाहिजे. आणि देह हा तुम्हाला चांगला का ठेवावा लागतो तर त्याला कोणतीही व्याधी येऊ नये. जन्म मृत्यू जरा व्याधीर दुःख दोषानुदर्शनम असं सांगितलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत देह उत्तम आहे तोपर्यंतच तुम्ही आत्माभिमान प्राप्त करा. देह जेव्हा निरोगी असताना ती विधेयावस्थाच असते. फक्त देहात मार्फत मी आनंद मिळवायला जाणं हे अज्ञान आहे. देह चांगला राखून त्याला आत्म्याकडे वळवणं अभ्यासासाठी, त्यासाठी ते उपकरण चांगलं पाहिजे. इन्स्ट्रुमेंट जेवढं चांगलं असेल त्यावेळेला संगीत चांगलं, तेच महत्वाचं आहे. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपण जो जीव भाव आहे तो आपल्याला या देह आणि मन आणि बुद्धीनंच घेऊन जायचा आहे. पण तुमचं उपकरण चांगलं पाहिजे. त्यासाठी ते घासून पुसून अंतर्बाह्य चकचकीत ठेवलं तर चित्र चांगलं येईल ना ते कॅमेऱ्यातनं. म्हणूनच म्हणता ना तुम्ही शरीर माध्यम खालू धर्म साधन. हां, शरीर आध्यम, पहिलं शरीर. शरीर निरोगी असेल मग त्याच्यामध्ये मग तो मन अकंप होणं, मन अमनी होणं, त्या मनाला अमनी करण्यासाठी काय आहे, शरीर आणि मन हे दोन्ही एकमेकावर अवलंबून आहे. तुमचा श्वास आहे त्याचाही मनाशी संबंध आहे, शरीराचाही मनाशी संबंध आहे. याचं कारणच असं आहे की त्या मनाला एकाग्र व्हायला कुठं ते बाजूला जाऊ नये यासाठी मनाला नीट ठेवण्याची आवश्यकता असते. तर मन हे आता म्हणाल्याप्रमाणे चंचल आहे. जसं उधळलेला घोडा आहे, तर त्याला तुम्ही खाद्यवस्तू जर चांगली दाखवली तर तो आल्यावर त्याचा खरारा करून त्याच्यावर लगाम बांधून तुम्हाला पाहिजे तिकडे घेऊन जाता. तसं मनाला जे उधळलेलं जे असतं चंचल असतं ते, तर त्याला अभ्यासाने तो कौंतेय वैराग्याने गृह्यते. म्हणून त्या मना सज्जना भक्तिपंथीची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. हा, म्हणजे त्या मनाला तुम्ही त्याची आवड लावायला पाहिजे भगवंताची. भगवंत म्हणजे आनंद, परमात्मा परब्रह्म. त्याची आवड मनाला लावायला ध्यानधारणा, मंत्रोच्चार, चिंतन मनन, सत्संगती, हे सगळं मनाला चांगले विचार द्यायला पाहिजे. आनोभद्रा क्रतो यंत विश्वतः, सगळ्या विश्वातनं चांगले विचार माझ्याकडे यावेत असं मनाला त्या दिशेची आवड लावायला लागते. आणि ती कुठून लागते तर ते आत्ता म्हटल्याप्रमाणे गुरु सान्निध्य, सत्संगती, चिंतन मनन याद्वाराच ते मन चांगलं होतं. आणि ते मनाची इतकी शक्ती असते की ते एकदा आत्मतत्वाशी जोडलं गेलं तर ते उरत नाही, तेव्हा ते अमनून जातं आणि उरतं ते फक्त आत्मतत्व सच्चिदानंद. अशी ती. मग हे संसारामध्ये राहून सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं अमनी अवस्थेमध्ये राहता येतं का? हां, मनाचं कसं आहे, मन हे गुंतवायचं नाही आहे फक्त. तुम्ही कर्म करायला लागलं तर आक्रमण्य मोक्ष हा. हां, ते कर्म केलं तरी अपेक्षा करायचं नाही. आपण ते करूनही न केल्यासारखं असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर अपेक्षा केली तर ती भविष्यातली असते. कर्म करायचं असतं वर्तमानात. ते तुम्ही चांगलं आणि कल्याणकारी आहे का ते बघून त्यामध्ये रंगून जा. तर ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. जी. तर विदेही अवस्था, देहभान ज्यावेळेला आपण हरवून ज्यावेळेला आपण
या गोष्टींची, ज्या आध्यात्मिक गोष्टी गुरुजींनी सांगितल्या त्याची ज्या वेळेला तुम्ही पराकाष्ठा करता, तप समजून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उतरता, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या आपल्या अस्तित्वावरती, आपल्या खऱ्या अस्तित्वावरती आपल्याला राहणं शक्य होतं. खूप खूप धन्यवाद गुरुजी. छान, तुम्ही चांगले प्रश्न विचारताय आणि या वातावरणामध्ये सुद्धा हा अभ्यास चांगला व्हायलाच पाहिजे.